नमस्कार, मी पल्लवी. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत डाळबट्टी रेसिपी. खूप जुनी रेसिपी आहे आणि पारंपरिक पद्धतीने तुम्हाला शेअर केलेली आहे आणि तीही अगदी गावाकडच्या पद्धतीने. मग चला, डाळबट्टी आणि बाफळे यात काय फरक आहे तो सुद्धा सांगणार आहे. पण व्हिडिओ न स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा. खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि आहेच बरं का छान. मला तरी वाटतं की गावाकडचे व्हिडिओज तुम्हाला नक्की आवडतील. तर या ठिकाणी आता घेतलेले अर्धा किलो गव्हाचं पीठ असेल. त्यामध्ये आई काही सोजी टाकणार आहे, कारण सोजी ही थोडीशी रवाळ दळलेली असते म्हणून. आता बऱ्याच जणांना सोजी माहिती नसेल तर त्यांनी डोकं न लावता फक्त गव्हाचं पीठ वापरायचं. आता हे जवळजवळ 1 किलो गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचे त्यानुसार तुम्ही वापरा. आता 1 किलोच असं काही नाहीये. चला, गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये हातावरती चोळलेला ववा टाकायचा आहे, चवीपुरते मीठ घालायचे पिठाच्या क्वांटिटीनुसार आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. त्याला खायचा सोडा सुद्धा म्हणतात. आता तुमच्या पिठाच्या क्वांटिटीनुसार तुम्ही सोडा घालायचा. यापेक्षा अर्ध पीठ असेल तर अर्ध्यातला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आता हे पीठ आहे ते व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे अगोदर आणि त्यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालायचे. परत हाताने चोळून घ्यायचे. पण आता गावाकडं म्हटलं की ते पुरेपूर वापर करतात कोणत्याही गोष्टीचा. आईच्या घरी होती तुपाची भरणी, तिने घातलं त्यामध्ये गरम पाणी आणि ते तुपाचं गरम पाणी आता पिठामध्ये टाकले. तूप थोडंसं ते भरणीतलं कमी पडेल म्हणून आईने अजून 2-3 चमचे परत साजूक तूप घातले. आता या ठिकाणी तुमच्याकडे तूप नसेल वापरायचं तर तुम्ही अर्धी वाटी तेल सुद्धा वापरू शकता किंवा मग अर्धी वाटी तूप वापरायचे आणि छान पीठ आता घट्ट मळून घ्यायचंय. पातळ पीठ बिलकुल मळायचं नाही. तुम्ही जर पातळ पीठ मळलं तर मग तुमच्या डाळबट्टीला जास्त गौरीची राख लागू शकते, म्हणून घट्ट पीठ मळावं लागतं. आता तिकडे आम्ही चुलीवरती वरण टाकले शिजण्यासाठी मटक्यामध्ये. आता जुनी पद्धत म्हटलं की मग मटक्यामधलं वरण आणि अगदी पारंपरिक पद्धतीने डाळबट्टी शेअर केलेली आहे. तर या ठिकाणी आता मसाला घेतलाय. लाल मिरची, दगडी फूल, 2-3 मिरे, 2-3 लवंगा, धणे आणि असेल तर दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं खोबरं आणि भाजलेले चुलीमधले कांदे सुद्धा लागणार आहेत. आता चुलीमध्ये कांदे टाकलेले भाजत ते शेवटी मसाला जेव्हा ठेचायचा त्यावेळेस आपण वापरणार आहोत. आता इकडे छान पीठ मळून घेतले आईने. अगदी घट्ट पीठ मळायचे म्हणजे जे राख आहे ती आपल्या डाळबट्टीला जास्त प्रमाणात चिटकत नाही. आता गौरीची राख ही खूप सॉफ्ट असते, बिलकुल कचकच नसते. चिटकली तरीही ती सहजपणे निघून जाते. तरीही पीठ शक्यतो घट्ट मळा म्हणजे डाळबट्टी कशी ठिसूर होते बघा. आता तुम्हाला पाहिजे त्या आकारात डाळबट्टी बनवून घ्यायची, छोटी मोठी. आणि इकडे गौऱ्याचा आर असा थोडासा जाळ संपला की मग जास्त जो कडक आहार आहे तो बाजूला सारायचा आणि या कमी जाळाच्या आहारावर ह्या डाळबट्ट्या अशा आबडधोबड भाजून घ्यायच्या द्राक पडेपर्यंत. आता बाकीच्या ज्या गौऱ्या होत्या त्या पूर्ण जाळून घेतल्या, आहार शांत केला, थोडासा बाजूला सरकवला, खड्डा केला आणि आबडधोबड भाजलेल्या डाळबट्ट्या आता पूर्ण त्या खड्ड्यामध्ये टाकायच्या आणि सारलेला आहार त्याच्या वरतून टाकायचा आणि 10-15 मिनिटं असंच वाट बघत राहायचं म्हणजे डाळबट्ट्या मधून सुद्धा खूप छान भाजल्या जातात. आणि इकडे आता तो खडा मसाला भाजून घेतलाय, त्यामध्ये 2 कांदे टाकले आणि मस्त आता ठेचून घ्यायचा आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा पाणी घालून फिरवू शकता. दोन्ही पण सारखंच आहे, फक्त ठेचलेला मसाला अगदी चवदार लागतो, एवढाच फरक आहे. तर हे बघा, आता डाळबट्ट्या 15 मिनिटं झाल्यावर आईने काढून घेतल्या आणि अशा हातानं दाबून बघायच्या. जर नरम लागली तर समजायचं कच्ची आहे आणि कडक लागली तर भाजलेली असं समजायचं. तर भाजल्यानंतर त्या अशा फुडतात, उलून येतात आणि ज्या कच्च्या आहेत त्या आई आता राहिलेल्या शिल्लक आरावर ठेवून ठेवून भाजून घेत आहे. आता इकडे आपलं वरण सुद्धा छान शिजलेलं आहे आणि मटक्यातलं वरण म्हटलं की चवीला भन्नाट लागतं बघा. तर हे बघा, डाळबट्टी खूप छान भाजलेली. आता कपड्याने अगोदर पुसून घ्यायचे, पण त्या अगोदर टॅप करायची आहे खाली. कशी टॅप करायची आहे बघा, अशी टॅप करायची म्हणजे त्याची शिल्लकची जी माती लागलेली ती निघून जाते आणि नंतर कपड्यानं पुसायची. आता त्याला काळे डाग दिसतात पण ते बिलकुल खाता वेळेस कचकच करत नाही, कारण तो गौरीचा आर असतो.
त्यामुळं त्याला काही फरक पडत नाही. आता इकडे वरणाला फोडणी देण्यासाठी बरंच काही साहित्य घेतलंय. लाल तिखट, आपला खडा मसाला भाजलेला, कांदा, काजू, कोथिंबीर, कढीपत्ता, त्यानंतर टोमॅटो. आता तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला अजून यामध्ये वापरू शकता. खडा मसाला नसेल तर कुठलाही तुमच्या आवडीचा मसाला वापरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोडणी द्या. तर मी फक्त या ठिकाणी आमच्या फोडणीची पद्धत सांगते. कांदा तळायचा, त्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण जर मसाल्यामध्ये टाकला असेल तर टाकायची गरज नाही. त्यानंतर कांदा थोडासा सॉफ्ट झाला की मग कढीपत्ता टाकायचा, लाल तिखट आणि आवडीचा मसाला टाकायचा, तळून घ्यायचा. काजूचे तुकडे टाकायचे. त्यानंतर आपला जो खडा मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे, कारण खडा मसाला छान भाजलेला आहे, जास्त वेळ परतवायची गरज नाही. बाकीचं सर्व साहित्य घालायचं. फोडणी छान अशी खालीवर करायची कमी गॅसवर आणि कडकडीत गरम केलेलं पाणी टाकायचं, म्हणजे वरणाची चव जात नाही. आणि मग आपलं इथे वरण टाकायचं. अगोदर पाणी टाकल्यामुळं काय होतं, जी वरणाची तेलाची क्वांटिटी ती जास्त प्रमाणात जशाशा तशी राहते, म्हणजे वरणाला छान तरी येते. आता इकडे आई छान डाळबट्ट्या पुसून घेत आहे आणि एक एक करून आता या साजूक तुपामध्ये अशा बुडवून घ्यायच्या. खूप छान चवीला लागतात. तुम्हाला जर असं बनवायचं नसेल तर तुम्ही या डाळबट्ट्यांचा कुस्कुरा करा, त्यावरतून तूप घाला. दोन्ही पण पद्धत चवीला सारखीच लागते, फक्त वेगवेगळी पद्धत बऱ्याच ठिकाणी वापरतात. आता या डाळबट्ट्या राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारे त्याच प्रकारे मी तुम्हाला शेअर केलेला आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होता की नाही ते नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि डाळबट्टी रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते सुद्धा सांगा. आता डाळबट्टी आणि बाफळ्यामध्ये काय फरक आहे, तर ही आहे ओरिजिनल राजस्थानमध्ये बनवली जाणारी डाळबट्टी. आणि बाफळे, तर बाफळे हे तळून बनवले जातात, त्याला बरेच जण डाळबट्टी म्हणतात. तर दोन्ही मधला फरक वेगवेगळा आहे. तळलेले जे असतात त्याला बाफळे म्हणतात आणि असे आहारामध्ये ज्या भाजतात त्याला डाळबट्टी म्हणतात. आता तुम्हाला कोणती पद्धत आवडली नक्की कमेंटद्वारे सांगा. पण ही जी डाळबट्टी आहे ती खूप पारंपरिक जुनी रेसिपी आहे. आणि बघा मस्त ताट सर्व केलेला आहे. व्हिडिओ आवडला की नाही ते नक्की कळवा. पण अजून सुद्धा रेसिपी तुम्ही जर फेसबुक पेज वरती बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर नवीन नवीन रेसिपी फॉलो करा. घेऊन येत. बाय बाय. तोपर्यंत बाय बाय.